भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, अष्टम खंड भाग दुसरा. त्यांची मानवता. त्यांची मानवता, त्यांची करुणा. त्यामध्ये पाठ पहिला, त्यांची करुणा, महाकारुणिकता. एकदा तथागत श्रावस्तीमध्ये राहिले होते. तेव्हा काही भिक्खूंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात. ह्या त्यांच्या अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या. जो परमार्थ विषयात कुशल आहे, जो शांतिपदाची आकांक्षा करीत आहे, त्याने असे वागले पाहिजे. तो समर्थ, न्यायी, सुवच, तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे. तो संतुष्ट असला पाहिजे. त्याच्या गरजा अधिक असू नयेत. त्यांची कर्तव्ये कमी. त्याची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रिय निग्रही व विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये. सुज्ञजन नावे ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टींचा नाद त्याने धरू नये. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कुशल हो, सर्वांची हृदय निरामय हो, अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे. कसेही प्राणीमात्र असोत, सबल किंवा दुर्बल, उच्च सुदृढ किंवा मध्यम, बुटके मोठे किंवा लहान, दुष्ट किंवा अदुष्ट, दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी, जात किंवा अजात, सर्व प्राणी मात्र सुखी होत. कुणी कुणास फसवू नये. कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने व वाईट भावनेने कुणाचे अनिष्ट चिंतू नये. आपले प्राण पणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते, तशीच त्याने सर्व प्राणीमात्रांबद्दल भावना बाळगली पाहिजे. त्याच्या असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र वर खाली आसमंतात अनिर्बंधपणे द्वेषविरहित प्रसूत झाल्या पाहिजे. तो उभा असो, बसलेला असो, चालता असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागरूक राहिले पाहिजे. हेच सर्वानुमते उच्च जीवन आहे. मोहात न पडणारा सद्गुणी ज्ञानी इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्याच्या नशिबी पुन्हा कधी गर्भवास येत नाही. सारांश भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला, आपल्या शत्रूवरही प्रेम करा. त्यानंतर दुःखितांचे दुःखहरण, दुःखाचा उपशमन करता. एक विशाखेचे सात्वन. विशाखा ही एक उपासिका होती. भिक्खूंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता. एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. विशाखेचा शोक अनावर झाला. तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा भगवान बुद्धापाशी गेली आणि साश्रू नयनांनी एका बाजूस जाऊन बसली. तथागतांनी विचारले, विशाखे, दुःखी, शोकमग्न आणि अश्रूची सिंचन करीत तू अशी बसलीस, ह्याचे कारण काय? तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली, ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती. ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती. तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीण. विशाखे, श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील? भगवान, लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत. ह्या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय? भगवान, खात्रीने करीन.
आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलींचे निधन होत असेल भगवान पुष्कळ. मग कुणासाठी तरी शोक केल्या वाचून तुझा एक क्षणही सुना जाणार नाही. भगवान खरे आहे. तर काय दिवसरात्र रडत तू तुझे जीवन कंठणार भगवान. कारण भगवान आपण ठीक सांगितले, समजले मला. तर मग आता शोक पुरे. त्यानंतर किसा गौतमीचे सात्वन. किसा गौतमाचा विवाह. श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. किसा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. विवाहानंतर थोड्या कालाने तिला एक पुत्र झाला. तो चालता फिरता होता तोच त्याला सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला. आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वासच बसेना. कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिला नव्हता. सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही. म्हणून आपल्या पुत्राला कडेवर घेऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघरी फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेड लागले असावे. अखेरीस एका वृद्ध गृहस्थाने तिला सुचविले की श्रावस्तीत राहत असलेल्या शमन गौतमाकडे तिने जावे. म्हणून ती तथागतांकडे आली आणि आपल्या मृत पुत्रांसाठी काही औषध तिने मागितले. तथागतांनी तिची हकीकत आणि विलाप ऐकला. तथागतांनी तिला सांगितले, तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये. मी तुझा पुत्र जिवंत करीन. मोहरी घेऊन ये, मी तुझा पुत्र जिवंत करीन. तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाचे कलेवर घेऊन ती नगरात गेली. पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला. कारण जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता. एका गृहस्थाने तिला सांगितले, जे जिवंत आहेत ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहेत. ती तथागतांकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली. तेव्हा तथागतांनी तिला विचारले की मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतोच हे तुला समजले की नाही. तिच्याच बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा. तिने मग आपल्या पुत्राची अंत्यविधी केले. ते करताना ती म्हणाली, सर्व नश्वर आहे, हा सृष्टी नियम आहे. त्यानंतर 3 रुग्णाबद्दल चिंता. एकदा एक भिक्खू अति साराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच तर खेळायचं आहे ना तुम्हाला. ते आहे का? हे लय मोठा आहे. उद्या करू आता. ठीक आहे. तर आता आपण म्हणून भगवंताने किसा गौतमीला असा प्रकारचं उदाहरण दिलं का बा सगळ्यांच्या घरी कोणी ना कोणी निधन होत असते. म्हणून असं करून भगवंतांनी बऱ्याच लोकांचं दुःख दूर केलं आणि हेच आपणसुद्धा समजून घेतलं पाहिजे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.